इकडे विक्रांत मुंबईला गेला होता. त्याला घरी यायला उशीर झाला होता. जाई तिच्या रूममध्ये झोपलेली होती. इकडे विक्रांत जेव्हा घरी आला तेव्हा त्याला रचना रूममध्ये कुठे दिसली नाही. म्हणजे रचना घरात नाही आहे तर. आणि तो स्माईल करत फ्रेश व्हायला निघून गेला. फ्रेश होऊन बाहेर आला आणि जाईच्या रूममध्ये आला. जाई खूप शांतपणे झोपलेली होती. आत येताच त्याने दरवाजा लॉक केला आणि तिच्या शेजारी आडवा झाला. तिच्याकडे खूप प्रेमाने तो पाहत होता. न राहून त्याने तिच्या कपाळावर किस केले आणि ती झोपमध्ये हलली. म्हणजे तिला जाणवले कोणीतरी तिला स्पर्श करत आहे. पण स्पर्श ओळखीचा वाटल्याने तिने विक्रांतला घट्ट मिठी मारली. विक्रांतने पण तिला घट्ट मिठीत घेतले आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने तो हात फिरवू लागला. त्याच्या हाताच्या स्पर्शाने जाईला जाग आली आणि स्वतःला असे विक्रांतच्या मिठीत बघून तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आली. तो तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत, "काय झाले बायको, झोपली नाही अजून?" "अहो, झोपलेच होते. ते तुमच्या स्पर्शाने जाग आली मला." जाग आली तर चांगले आहे मग." आणि त्याने तिला बेडवर आडवे केले आणि तो तिच्या अंगावरून आला आणि तिच्या डोळ्यात खूप प्रेमाने पाहू लागला. ती पण त्याच्या डोळ्यात पाहत होती. विक्रांत तिच्या कपाळावर किस करतो आणि नंतर तिच्या ओठांवर ओठ टेकवतो आणि किस करत असतो. जाई पण त्याला साथ देत होती. दोघे बेडवर फिरत एकमेकांना किस करत होते. विक्रांत किस करत त्यांच्या अंगातील कपडे काढून बाजूला करतो आणि हळूहळू जाईचे पण कपडे काढत असतो. तिच्या कमरेच्या खाली हात घालून तिच्या ब्राचे हुक ओपन करतो आणि तिच्या शरीरापासून ब्रा बाजूला करतो. तिचे ते सुंदर उरोज बघून विक्रांतला त्याच्यावर खूप प्रेम येत होते आणि तो त्याचे ओठ फिरवत तिच्या उरोजांजवळ येतो आणि एक एक करून दोघं उरोजांना तो किस करत असतो. त्याच्या किस करण्यामुळे जाईच्या तोंडून उसासे बाहेर पडत होते. तिचे हात त्याच्या केसांवरून आणि त्याच्या उघड्या पाठीवरून फिरत होते. हळूहळू तो खाली सरकत तिच्या पोटावर किस करत असतो आणि जाईच्या तोंडून उसासे बाहेर पडत होते. तो किस करत पुन्हा वर येतो आणि तिच्या डोळ्यात पाहत, "बायको, त्रास झाला तर सांग मला." आणि तो पुढची स्टेप घेतो आणि तिच्या ओटीपोटाच्या खाली वेदना होते आणि ती विव्हळते. पण विक्रांतचे असे प्रेम तिला आवडत होते आणि आता ती पण त्या प्रेमाचा आनंद घेत होती. विक्रांत त्याच्या प्रेमाचा वर्षाव तिच्यावर करत होता आणि ती पण त्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडाली होती. दोघे आज पुन्हा एक झाले होते. काही वेळाने विक्रांत बाजूला होतो आणि तिच्या कपाळावर किस करून तिला मिठीत घेतो. तिच्या केसांवरून हात फिरवत, "बायको, त्रास नाही ना होत आहे?" "नाही हो." ती एवढंच बोलते. "बरं, आता आराम कर." ती एवढंच बोलते आणि ते दोघं झोपेच्या स्वाधीन होतात. दोन प्रेमी निवांत झोपलेले असतात. त्यांना तर माहितीही नव्हते उद्या काय होणार आहे म्हणून. आणि इकडे मनोज आणि ते चारही जण मिळून खूप छान असा प्लॅन केला होता आणि ते सगळे उद्या सकाळची वाट पाहत होते. अशीच रात्र सोडून दिवस उजाडतो आणि जाई विक्रांतला जाग येते. दोघं असे एकमेकांच्या मिठीत बघून जाई पुन्हा लाजून खाली पाहते. "बायको, काय हे, किती लाजणार आहेस? काल तर आपल्यात सगळं काही झाले, तरी लाजतेस तू." "अहो ती." आणि ती लाजून त्याला मिठी मारते. "ते बायको, अजून माझी रोमॅन्स करायची इच्छा आहे." आणि तो तिला उचलून घेतो आणि बाथरूममध्ये घेऊन जातो. ते दोघं रोमॅन्स करत अंघोळ करत असतात. इकडे रचनाला पण जाग येते आणि ती उठून बसते आणि तिच्या लक्षात येते ती रात्री मनोजकडे पार्टीला आली होती आणि तिथेच एका बेडरूममध्ये आता ती होती. ती बेडवरून खाली उतरणार की तिचे डोके तिला जवळ लागते आणि ती डोकं पकडून खाली बसते. "हे मला काय होत आहे?" आणि ती पुन्हा उठायचा प्रयत्न करते आणि ती खाली पडणार की तिचा हात एक व्यक्ती पकडते. "मॅम, तुम्ही बसा. ते मी राजू, मनोज सरांचा ड्रायव्हर. ते सरांनी सांगितले होते मॅडम उठल्या की त्यांना घरी सोडा म्हणून." ती गोंधळून त्या व्यक्तीकडे पाहत त्याला विचारते. "आणि मनोज सर कधीचेच ऑफिसला निघून गेले." "बरं, ते तुम्ही मला माझ्या घरी सोडाल का प्लीज?" ती राजूला रिक्वेस्ट करते. "हो मॅडम, मी सोडतो तुम्हाला." आणि ते दोघं कारजवळ येतात. कारमध्ये बसल्यानंतर रचना कालचे आठवण्याचा प्रयत्न करत असते. पण तिला काही आठवतच नाही. "ते मी अशी कशी तिथेच राहू शकते?" तिला आता तिचा स्वतःचा खूप राग येत होता. काही वेळात ती घरी पोहोचते
आणि कुणाशी काही न बोलता तिच्या रूममध्ये निघून जाते. इकडे जाई तिचं आवरून खाली येते. त्यामुळे रचनाला कळत नाही की जाई आणि विक्रांत रात्री सोबत होते म्हणून. विक्रांत पण त्याचं आवरून खाली येतो आणि तेव्हाच रचना पण तिच्या रूममधून बाहेर येते. तिला बघून विक्रांतला आश्चर्य वाटतं, पण तो तिच्याशी बोलत नाही. ते सगळे मिळून नाश्ता करायला बसतात. तोच निलेश, मोहित, सारिका आणि वैष्णवी आत येतात. इकडे मनोज सकाळी ऑफिसला न जाता राहुलला भेटायला जातो आणि काल घडलेला सगळा प्रकार त्याला सांगतो. मनोज, आज जर रचनाचे सत्य सगळ्यांच्या समोर येणार आहे तर आपण आपले सत्य जाई आणि विक्रांतला सांगूया आपण इथे का आलोय म्हणून. हो चालेल. आणि आजचा दिवस खूप चांगला आहे. म्हणजे एकाच दिवशी जाईच्या आयुष्यात 2 गोष्टी घडतील. बरं, तू विक्रांतच्या इथे जाणार आहे का? हो, मला निलेश फोन करणार आहे. त्याचा फोन आला की मी तिकडे जाईल. बरं मग तुझ्यासोबत मी पण तिकडे येतो. हो चालेल. इकडे या 4ही जणांना बघून घरातील सगळ्यांना आनंद झाला, फक्त रचना सोडून. हे 4ही दिसताच रचनाच्या कपाळावर आठ्या पडल्या, पण ती त्यांना इग्नोर करत नाश्ता करत होती. निलेश तिच्याकडे पाहत, आम्हाला इग्नोर करते का? आता बघ या घरातील तुला इग्नोर करून कसे घराच्या बाहेर काढतात ते. या 4ही जणांना सकाळी सकाळी घरी बघून जाई आणि विक्रांत एकमेकांकडे गोंधळून पाहत असतात. आता दोघांच्या चेहऱ्याकडे बघून कळत होते, दोघांना एकच प्रश्न होता, तो म्हणजे हे 4ही एवढ्या सकाळी इथे काय करताय म्हणून. निलेश जाईकडे पाहत, वहिनी आम्हाला नाही देणार का नाश्ता? तशी जाई गोंधळून हो हो देते ना, आणि ती त्या 4ही जणांना नाश्ता देते. ते पण बोलत बोलत खात असतात. आता घरातील बाकी आपापल्या कामाला जातच होते की निलेश त्या सगळ्यांना थांबवत, ते आम्हाला तुम्हाला काहीतरी दाखवायचे आहे, तर तुम्ही सगळे इथे हॉलमध्ये या. विक्रांत आणि जाई तर पूर्णपणे गोंधळलेले होते. त्यांना तर काहीच कळत नव्हते काय सुरू आहे म्हणून. निलेश विक्रांतकडे पाहत, विक्रांत तुमचा TV चालू आहे ना? हो चालू आहे, विक्रांत गोंधळून बोलतो. मग TV लावतोस का? अरे पण बिन काही नाही, TV लाव विक्रांत. विक्रांत TV लावतो आणि निलेश उठून पेनड्राईव्ह TVला कनेक्ट करतो आणि सगळ्यांकडे पाहत, मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे, तो तुम्ही शांतपणे पाहायचा आणि व्हिडिओ संपल्यानंतर जे काही करायचे ते करायचे. रचनाला वाटत होते निलेशची काही मस्ती असेल, तिला तर माहितीच नव्हते की व्हिडिओमध्ये तिचेच भांडे फुटले आहे म्हणून. इकडे मनोज आणि राहुल पण निघाले होते, कारण आज ते पण जाईला त्यांचे सत्य सांगणार होते. निलेश तो व्हिडिओ ऑन करतो आणि सगळ्यात मोठा धक्का रचनाला बसतो. बाकी घरातील तो व्हिडिओ पाहत होते. जाई आणि विक्रांत पण शॉक होते. त्यांनी तर विचारही केला नव्हता की एवढ्या लवकर रचनाचे सत्य समोर येईल म्हणून. इकडे रचनाचे तर हातपाय थरथर कापत होते, कारण तिच्याकडे बोलायला काहीही नव्हते आणि व्हिडिओ संपल्यानंतर घरातील सगळे तिला किती प्रश्न विचारतील यानेच तिला चक्कर येत होते. व्हिडिओ संपल्यानंतर घरातील सगळे रचनाकडे रागाने पाहत होते आणि रचना मात्र थरथरत खाली पाहत होती. तोच विक्रांतची आई उठून रचनाच्या समोर येऊन उभ्या राहतात. रचना काही बोलायच्या आधीच त्या तिच्या कानात एक ठेवून देतात. रचना गाल चोळत फक्त त्यांच्याकडे पाहत असते. विक्रांत पण तिच्यासमोर येऊन उभा राहतो. रचना, का वागलीस असे? मी कधीच मैत्रीच्या पलीकडे तुला पाहिले नाही. मान्य आहे तुझी माझ्यावर खूप प्रेम आहे, पण तू त्या प्रेमासाठी असे काही करशील हे मला कधीच वाटले नव्हते. रचना, आत्ताच्या आता तुझी बॅग भरायची आणि या घरातून बाहेर जायचे. मला कधीच तोंड दाखवायचे नाही. विक्रांत तिच्यावर ओरडून बोलत होता. रचना तर त्याचे बोलणे ऐकून रडायला लागते, कारण तिने खूप मोठी चूक केली होती विक्रांतशी खोटं बोलून. बाकी घरातील पण तिला खूप काय बोलत होते, पण रचना शांत होती. तिचाच प्लॅन तिच्यावर उलटला होता. जसे तिने विक्रांतला फसवले होते, आज त्याच प्लॅनमध्ये ती फसली होती. ती खाली बसून रडायला लागते. तिच्या अशा वागण्यामुळे ती विक्रांतपासून लांब तर झाली होती, पण त्याला गमावून बसली होती. आता बोलून रडून काहीही फायदा तिला होणार नव्हता. ती काही न बोलता तिथून निघून गेली. जाई तर अजून पण शॉकमध्ये होती. तिचा विश्वासच बसत नव्हता की रचना निघून गेली म्हणून. रचना राहुल आणि मनोजला बाहेर जाताना दिसते, पण ते तिच्यासोबत काही न बोलता आत येतात.
त्यांना आत येताना बघून विक्रांत गोंधळून राहुल आणि मनोजकडे पाहत असतो. शेवटी न राहून विक्रांत राहुलला विचारतो, "ते तुम्ही इथे?" राहुल पण सोफ्यावर बसत, "हो, यावे लागले. जसे तुम्हाला रचनाचे सत्य समजले तसेच मला आज आईबद्दल तुम्हाला सांगायचे आहे." तसे सगळे गोंधळून राहुलकडे पाहतात. काय वाटतं, राहुल मनोज हे जाईसाठी तिथे का आले असणार? काय नातं असेल या तिघांचं? बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर हाईप पण आठवणीने करा. आणि तुमच्या आवडत्या चॅनलला लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.